मला वाचवा, मला यांनी पकडून ठेवलंय, 5 लाख रुपये दिले नाही तर हे मला मारून टाकतील। उत्तर प्रदेशातील एका कुटुंबाला जेव्हा आपल्या 19 वर्षांच्या मुलाचा ढसाढसा रडतानाचा हा व्हिडिओ आला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। एकीकडे घाबरलेलं कुटुंब आणि दुसरीकडे 5 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी। मुलाचा जीव वाचवण्यासाठी कुटुंब धावपळ करत उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर पोलिसांकडे गेलं। हे प्रकरण इतकं गंभीर होतं त्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी थेट संपर्क साधला पुणे पोलिसांशी। उत्तर प्रदेश पोलिसांचा फोन येताच पुणे पोलीस एकदम अलर्ट मोडवर आला। रात्रीची वेळ होती, पण या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त, पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अनेक ठाण्यांचे अधिकारी हे तातडीने शोधासाठी रस्त्यावर उतरले। उत्तर प्रदेशातील पोलिसांनी अपहरण झालेल्या तरुणाचा मोबाईल नंबर पुणे पोलिसांना दिला। बंड गार्डन पोलिसांनी या पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून तातडीने हा नंबर ट्रॅक करायला सुरुवात केली। तपास सुरू असतानाच एक महत्त्वाचा पुरावा आणि सुगावा लागला। मोबाईलचं लोकेशन पुण्यातील खडकी परिसरात दाखवत होतं। रात्रीच्या वेळी गस्त घालणारे अधिकारी आणि त्यासोबतच बंड गार्डन पोलिसांनी खडकीतील क्राउन प्लाझा लॉजिंगकडे धाव घेतली। पोलिसांच्या मनात एकच विचार होता, तरुणाला सुखरूप वाचवायचं आणि अपहरण करताना गजाआड करायचं। पोलीस पूर्ण तयारीने क्राउन प्लाझा लॉजमधील त्या खोलीचा दरवाजा उघडतात। अगदी हे सगळं जे आहे तर ते इमॅजिनेशन करून तुम्ही सुद्धा पहा, पण आतलं दृश्य पाहून पोलिसांना धक्का बसतो। नेमकं आतमध्ये काय असतं? तिथे कुठलेही दरोडेखोर नव्हते, कुठलेही अपहरणकर्ते नव्हते। तिथे होता फक्त 19 वर्षांचा तरुण, अगदी आरामात बसलेला। होय, ज्याच्या अपहरणाच्या बातमीने उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांच्या पोलिसांची झोप उडवली गेली होती। तो तरुण ओम प्रकाश गौरीशंकर तिथल्या लॉजमध्ये शांतपणे बसून स्वतःच्याच अपहरणाचा प्लॅन आखत होता। उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील जालपूर गावचा राहणारा हा ओम प्रकाश काही कामानिमित्ताने पुणे शहरात आला होता, पण पुण्यात आल्यानंतर त्याच्याकडे काहीच कामधंदा नव्हता। असाच पुणे शहरात फिरत होता आणि रोजच्या खर्चासाठी त्याच्याकडे पैशांच्या गरजेपोटी त्याला आर्थिक अडचणी येत होत्या। या अडचणींवर मात करण्यासाठी आणि आपल्या मोठ्या भावाकडून पैसे उकळण्यासाठी त्यांनी हा एक भयानक प्लॅन केला आणि ही शक्कल लढवली। त्याने स्वतःच्याच अपहरणाचा प्लॅन बनवला। आपल्या घरच्यांना आणि भावाला विश्वास बसावा म्हणून त्याने स्वतः रडतानाचा आणि गयावया करतानाचा एक व्हिडिओ बनवला। तो व्हिडिओ आणि 5 लाख रुपयांची खंडणी मागितली, पण त्यांचा हा बनाव त्यांच्यावरच उलटला। पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतलं आणि पैशांच्या हव्यासापोटी रचलेला हा थरारक खेळ अगदी काही क्षणातच उघडकीस आला। पैशांच्या हव्यासापोटी माणसं कुठल्या आणि कोणत्या थराला जाऊ शकतात याचं हे उत्तम उदाहरण आता समोर येताना पाहायला मिळतंय। पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तत्परतेमुळे या बनावट अपहरणाचा पर्दाफाश झालाय। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।